नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार. नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर एकीकडे शासन असं म्हणतं आहे की सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जनतेच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि पारदर्शक कारभार झाला पाहिजे असं एकंदरीत या ठिकाणी शासनाचं धोरण असताना या धोरणाला कुठंतरी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी असतील किंवा जे काही संबंधित विभागाचे कर्मचारी असतील हे कुठंतरी त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम करतात की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. याचं कारणही तसंच आहे की निलंगा तालुक्यातल्या येळूनर या गावामधील सिद्धेश्वर सोळंके हा अगदी कमी वयातील मुलगा आहे. तो आपल्या स्वतःच्या हितासाठी असेल किंवा समाजाच्या हितासाठी असेल गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करतो आहे आणि त्याच्या संघर्षाला विभागीय आयुक्त जे की माहिती अधिकारी आयुक्त कमिशनर यांच्या माध्यमातून निलंगा पंचायत समितीच्या BDOंना एक पत्र पाठवलेलं आहे की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला तुम्ही तात्काळ न्याय द्या किंवा त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत एकंदरीत काय मागण्या त्यांनी केलेल्या आहेत काय नेमका विषय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज स्वतः सिद्धेश्वर सोळंके या ठिकाणी उपस्थित आहेत. नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय एकंदरीत विषय आहे आणि काय लढा सुरू आहे तुमचा? नमस्कार. माझ्या अशा मागण्या होत्या की मौजे येळनूर गावामध्ये जे बचत गटाविषयी जे मागण्या म्हणजे काही रिक्त पदाच्या जागा होत्या ते मी म्हणजे कोणत्या जागा आहेत रिक्त याविषयी मी विचारणा केली होती माहिती अधिकारामधनं. ते आतापर्यंत आयोगानं आदेश देऊन आतापर्यंत एकही माहिती म्हणजे प्राप्त झालेली नाही मला. फक्त त्यातील 6 व्यक्तीच्या माहिती आहेत परंतु त्यांनी 2च व्यक्तीची माहिती दिलेली आहे. 4 व्यक्तीची माहिती दिलेली नाही. आणि ते पत्र मी BDO साहेबांना मी स्वतःहून बोललो तरी त्यांनी तात्काळ दिनांक 25/3/2025 रोजी त्यांनी पत्र काढले आणि तात्काळ 24 तासाच्या आत माहिती उपलब्ध करून द्या अर्जदार यांना असे त्यांनी सांगितलेले होते. परंतु 24 तास होऊन देखील 13-14 दिवसानंतरने मी स्मरणपत्र दिलो आहे परंतु त्यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया किंवा काही पत्रव्यवहार झालेला नाही. बरं, आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्मरणपत्र किती तारखेला दिले? मी स्मरणपत्र 7/4/2026 रोजी दिलेलं आहे. बरं, आयुक्तांचं जे पत्र आले होतं कधी आलं होतं माहिती आहे? 2022-23 मध्ये आले होते. 2022-23 मध्ये आयुक्तांचं पत्र BDOनं आलं होतं का? BDOना पत्र कधी आलं होतं? BDOंना म्हणजे तिथली सुनावणी झाल्यानंतर ते ज्या विभागामार्फत जे कर्मचारी राहतात त्यांना आलेलं होतं. किती वर्ष झाले? कमीत कमी 2-3 वर्ष. अच्छा, 3 वर्ष झालं विभागीय माहिती कार्यालयाकडून तुम्हाला पत्र आलेलं होतं. ते तुम्हाला यांनी BDOना देखील पत्र आलेलं होतं. मग BDOने त्यावर काही कारवाई केली असं? आत्तापर्यंत काहीच कारवाई केली नाही. आत्ता पत्र काढले त्याने 25 तारखेला 25 म्हणजे 25/4/2026 रोजी. नाही 25 आता आज तारीख किती आहे? आज 18 आहे आपलं. 25/3 की 25/4? 25/3. अच्छा, 25 मार्च 2026 रोजी त्यांनी पत्र काढलेत. BDOला 24 तासाच्या आत अर्जदारांना तात्काळ माहिती उपलब्ध करून द्या असे आदेश पत्र काढले BDO साहेबांनी काढलेत. कुणाला? विभागाला? कुठल्या विभागाला म्हणजे बचत गटाच्या विभागाला काढले. बरं, बचत गटाच्या विभागाला BDO साहेबांनी किती तारखेला पत्र काढले? 25/3/2026 रोजी काढलेली. बरं, त्या पत्रामध्ये काय नेमकं मूल्य काय? ते आयोगाच्या आदेशाचा अवमान किंवा अपमान करत आहात म्हणून त्यांनी पत्र काढलेले आहेत. मग 25 तारखेला पत्र काढलेलं असताना सुद्धा 24 तासाचा आदेश दिलेला असताना सुद्धा BDOनी संबंधित विभागाला 24 तासात याची माहिती द्या असं सांगितलेलं असताना सुद्धा आज 17 तारीख आहे, 17 एप्रिल आहे. 25 एप्रिलला BDOनी पत्र काढलं होतं आणि तेही 24 तासाची मुदत दिलेली होती. आज 17 एप्रिल आहे. अद्यापपर्यंत त्या पत्रावर संबंधित जे कोणी कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी
आयुक्तांच्या पत्राला असेल किंवा बी डी ओच्या पत्राला असेल चक्क केराची टोपली दाखवल्याचा प्रकार या ठिकाणी घडला आणि संबंधितांना न्याय देण्याच्या हेतूने 25 मार्च रोजी काढलेल्या पत्राला 24 तासाची मुदत असताना सुद्धा आज 17 एप्रिल आहे आणि तुम्ही त्याच्यावर स्मरणपत्र कधी काढले, कधी दिले? मी 7/4/2026 रोजी स्मरणपत्र दिलं. बघा, 25 मार्चला पत्र काढलं आणि त्याच्यामध्ये 24 तासाची मुदत दिली. त्याच्यानंतर 7 एप्रिलला पुन्हा स्मरणपत्र दिलं संबंधित सिद्धेश्वर सोळंके यांनी. बरं, आज तुम्ही आता या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आलात. आज तुम्ही बी डी ओची भेट झाली? BDOची भेट झाली नाही, मी आलो होतो. BDO साहेब नाहीत आज. तर एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता माझ्या दर्शकांना विनंती आहे की कशा पद्धतीने एकीकडे शासन म्हणते की सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. खऱ्या अर्थानं पारदर्शक सरकार आहे. एकीकडे पारदर्शकचा उहापोह किंवा ज्या काही घोषणा गर्जना केल्या जात आहेत खऱ्या अर्थानं खऱ्या लाभार्थ्यापर्यंत ही योजना समजते का, किंवा त्यांना ज्या अडचणी येतात किंवा जो वेगवेगळ्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने काम करणारा जो कर्मचारी असेल तो स्वतः आयोगाच्या नोटिशीला, विशेष म्हणजे निलंगा पंचायत समितीच्या BDOच्या आदेशाला सुद्धा बेदखल करतोय. यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण लिखित स्वरूपात कळवाव्या. नक्कीच तुमच्या प्रत्येक कमेंटचं स्वागत केलं जाईल.